माझी ना जान आहे विशाल माझी जान आहे. अरे बाबा तू कधी पेत नाही, आज आज तू दारू पेली मस्त एन्जॉय केला. अरे अरे ना फुल एन्जॉय झाला माझा. वहिनी वहिनी तुला बोलणार नाही काही? कोण वहिनीला मरते रे मी नाही घाबरत कोणाला. अरे एकटा राजा एकटा. हा का? पण तू कधीच पिला नाही, मग आजच पिला. अरे मित्र भेटले मंडळी आले मुंबईवरून भेटायला, यायला तिने मोठा दारू दारूचे पैसे मी दिले, दारूचे बिल मी भरलं. अरे तू निघून गेला लगेच तिथून. माझं जमाय तू माहिती जाणे मी तू माझ्यासाठी काय पण मी तुझ्यासाठी काय पण. वहिनी ओ वहिनी काय जे आज मी फुल पेले. आज आज मी कोणा घाबरणार पाण्यात. आज मी ना फुल पेले. आज माझ्या रात नाही घालत कोणी. सांगा मग तू बस ना हळू 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 पाठी लागल बस भाऊजी फर्स्ट बस. अहो हे तर कधीच दारू पीत नाही आणि अचानक कस काय दारू पेले? ते मित्र मित्राचे पार्टी तुला पाण्यानं लावलं ना, तू आवाज न करू बरं. तुला सांगितलं ना पाण्यात. नाही का ना पाणी वगैरे जास्त पिलं वहिनी. तर वांटे बिंटे होतील. वहिनी ऐका अहो माझं नवरा वहिनी तुम्ही ऐका दोन मिनिटं माझं. काय हे बघा त्याला काही बोलू नका. हो पण ते कधीच दारू पित नाही. हो कोणी मित्रांनी पाजलं त्यांचा मुर्दा काढला त्यांचा, ते कधीच दारू पित नाही, कधीच नाही. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. काही जर झालं तर मी काय करू? कशाला काय वहिनी मी आहे. आणि मला दारुड्याची खरंच खूप भीती वाटते. मी कशी काय राहू एकटी आता त्यांच्यासोबत? वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी लक्ष देईल ना त्याच्यावर. काय झालं तर मला फोन करा, मी 2 मिनिटात लगेच हजर होईल. इतकी दारू पिले की 2 दिवस उतरणार नाही, अशी एवढी दारू पिले ते. हा ना. कोण होतं त्यांच्यासोबत? कोणी मित्र मित्र होता का? मुंबईची माणसं होती. त्यांचा मुलगा बशील होता त्या त्यांचा. लोकांनी बिल सुद्धा भरलं नाही माहितीये का? बिल सुद्धा मी भरलं. देवा. जे तुला पाण्यानं लावलं ना तुला काय करते का? मी फार गळगळीन आशाने. वहिनी रडू नका. तुला कधी काय लागलं? चालू आहे तू पडशील कसा? करून असं नाही का? याचं ऍक्शन. मी घाबरून जाणार आहे. सुरू सुरू. वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, त्यांचं मी आहे. भाऊजी ते बघा ना ते कसं करतायत. मला खरंच खूप भीती वाटते हो. काही जर झालं तर, कारण की ते आजपर्यंत दारू पिले, एकदा त्यांच्या मित्रांसोबत बिअर पिले होते ना, तर 12 दिवस ऍडमिट करून होतं त्यांना दवाखान्यात. आणि का वहिनी त्यांना दारूची खूप ऍलर्जी हो. वहिनी ही दारू पिली का पण? मला काय माहिती का बरं पिले तर. तुमचे काय भांडणं झालं ते का? अहो काहीच नाही भाऊजी, मला काहीच माहिती नाही हो. अचानक त्यांनी दारू पिलंय. मला वाटलंच होतं नव्हतं. मी कधी स्वप्नात सुद्धा नाही विचार केला. मी तर जेव्हा म्हणजे खरंच नारळ फोडायचे मला एवढं चांगला नवरा भेटला. वहिनी तो रोज दारू पिणार आता, सवय लागत त्याला. आई गं. तो रोज दारू पितो. वहिनी वहिनी रडू नका ना. वहिनी रडू नका वहिनी. भाऊजी तुम्हाला लागला वाटला मी आहे ना. ऐका ना भाऊजी, मला तर रात्रीचं वेळ काय आता 5-6-7 वाजता आले, आता आधार पडत आला नाही. यांचं कसं हो, मी रात्री कशी काय राहू यांच्यासोबत? मला लई भीती वाटते दारुड्यांची. वहिनी ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका. भाऊजी ते जेव्हा मी काय म्हणते, ऐका ना, तो जेव्हा प्रॉब्लेम देईल ना, तुम्ही 2 मिनिटात फोन करा, मी लगेच येतो नाही. फोन करायची पेक्षा तुम्हीच इथं थांबून जा ना भाऊजी. मला लई भीती वाटते. अहो इथं थांबा ना, त्यांना जोडी काही जर झालं रात्री तर मी काय करू? असं म्हणता का? इथं थांबा ना, मला जोडी. मी एकटी जर रात्री त्यांना काही जर झालं तर मी कसं काय नेईन हॉस्पिटलला? पण ते कसं वाटत होते? कसं वाटत तुम्ही सांगा ना. अहो मान्य आहे. कसं वाटतं वहिनी सांगा ना तुम्ही. ऐका ना भाऊजी, अहो कसं वाटतं काय म्हणता? जर का त्यांना रात्रीचं काही झालं तर तुम्ही कमीत कमी दवाखान्यात तर नाही सांगू. मी काय करू सांगा बरं? वहिनी काळजी करू नका. भाऊजी मला लई भीती वहिनी वाटते. तुमचा हात नेहमी असा बळकट झालेला राहील. म्हणजे तुम्ही तुम्ही माझा टेन्शन हात घेऊ सोडा नका. ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी. भाऊची सगळी कमतरता भरून काढेल.
म्हणजे त्याला त्याचा काही प्रॉब्लेम येऊ, मी उभा आहे तुमच्या पाठीशी. मग तुम्ही रात्री थांबा फक्त त्यांना थांबाल वहिनी. वहिनी नाही वाटत. ऐका ना भाऊजी, अहो त्यांना जर रात्रीचं काही झालं तर मी काय करू तुम्ही सांगा बरं. वहिनी पण तुम्ही फोन करा, मी 2 मिनिटात हजर होईल. अहो नाही ना भाऊजी, मला रात्रीची लई भीती वाटते. त्यांनी जर दारूच्या नादात जर काही कुठं पडले बिडले काही, मी कसं काय एवढं मोठं माणसाला झोपू तुम्ही सांगा बरं. तुमचं बरोबर आहे वहिनी, पण ऐका ना प्लीज, थांबा ना भाऊजी, प्लीज तुमचे हात जोडते मी, पाय पडते हो, थांबा ना. आता माझं दुखणं तुम्हाला काय सांगू वहिनी. काय दुःख नाही तुमचं. अहो बायको आहे घरी माझी, वाट बघती माझी लहान अहो मुलगी. सांगा की तुम्ही तुमच्या बायकोला काहीतरी सांगा ना, काही XYZ काहीतरी सांगू शकता ना तुम्ही, गडी आहे ना. हा ते आहे, पण मग अजून माझा खूप एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्याशी नाही शेअर करू शकत मी. अहो ठीक आहे, पण एक दिवस मित्रासाठी फक्त. आता माझा मोठा प्रॉब्लेम कसा सांगू तुम्हाला मी. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नका सांगू आता सध्या, पण मग माझं हे बघा ना तुम्ही प्लीज. तुमचे मित्र आहेत ना, भावासारखे आहेत ना तुमच्या, तुम्ही एवढं तर समजून घ्या ना. सगळं खरं आहे तुमचं म्हणणं, पण आता काय बायकोला सोडून मला ना झोप येत नाही. आजचे दिवस एक दिवस ऍडजस्ट नाही करू शकत का तुम्ही प्लीज, एकच दिवस एवढं. भाऊजी ऐका ना प्लीज, प्लीज थांबा ना पण. मला थांबणं शक्य नाहीये तुमच्या इथं. तुम्हाला खरंच सांगतो मी, मला घरी खूप माझी बायको आहे, सगळं मला ते थांबावं लागतं. असं नाही थांबणार वहिनी, थांबू शकत नाही मी इथं. अहो नाही ना भाऊजी प्लीज, अहो मी एकट्या माणसाला कसं काय नाही adjust आता करू? बघा, मी त्याला तो पडलेला अवस्थेत होता, त्याची मी इज्जत दाखवण्यासाठी त्याला हॉटेलमधून मी इथपर्यंत घेऊन आलो. आलं लक्षात? हे सगळं कोणासाठी केलं? तुमच्यासाठी केलं. का म्हटलं त्याची इज्जत जाऊ नये, तुमची पण इज्जत जाऊ नये. तुमची इज्जत झाकायसाठी मी त्याला इथपर्यंत घेऊन आलो. आणि तुम्ही इथपर्यंत आलो तर तुम्ही अजून दुसरं तुमचं चालू नाही ना. झालं. असं कुठं चालतं का अहो वहिनी? भाऊजी प्लीज, एकच दिवस. आता मलाही सांगा. अहो ते तुम्हाला माहिती आहे ना, ते कधी दारू पित नाही म्हणून. हो सगळं खरं आहे तुमचं, पण तुम्ही मलाही सांगा, हा दारू पिलेला माणूस आहे, हा, बरोबर आहे की नाही? याच्या घरात मी कसं काय थांबू? तुम्ही एकटी बाई माणूस असल्यावर. अहो मी तिकडच्या नाही. रूम मध्ये झोपेल. नाही तू झोपायचं कुठे झोपा, कुठे भाऊजी राहा. भाऊजी ऐका ना, तुमच्या पाया पडते हो, थांबा ना प्लीज प्लीज भाऊजी. अहो थांबा ना. अहो वहिनी, तुम्ही काय हट्ट करताय? अहो नाही हो, मला भीती वाटते. त्यांनी जर रात्री मला झोपत मारलं बिरलं तुम्ही काय करू? मला दारुड्या माणसाची लय भीती वाटते. मी लहानपणापासून कधी दारुड्या माणसं बघितलं सुद्धा नाही. आपण कसं काय थांबणार आहे? मी तुम्ही विचार करा ना. तुमच्या पाया पडते हो, मला खरंच लय भीती वाटते हो, प्लीज पाय थांबा. नका पडू. मी सांगतो ते तुम्हाला करावं लागेल. हा चालेल, तुम्ही जे सांगितलं ते करेल मी. तुम्ही सांगा ना पहिले काय करू. मला कार्यक्रम करायला शोध घेत नाही, तुम्हाला ते करावं लागेल. तर मी थांबतो, नाही तर मी जातो. काय? नाही नाही, हे म्हणजे माझं ठीक आहे ठीक आहे, मी चाललो. तुम्ही माझ्या मजबुरीचा फायदा घेताय. नाही, मी जातो निघून, मला काय अडचण नाही. मला तरी काय अडचण, मला काय प्रॉब्लेम नाही. अहो नाही ना, थांबा ना प्लीज, असं नका ना करू प्लीज, थांबा ना. मला झोपायचं लगेच, आणि मला उद्या सकाळी लवकर ड्युटीवर जायचे. थांबा ना पण, ऍडजस्ट करून घ्या ना काहीतरी. ऍडजस्ट काहीच नाही, तुम्हाला जे सांगितलं तेच करावं लागेल तुम्हाला. बघा विचार करा आणि मला सांगा, नाही तर मी चाललो लगेच. मग नाही ठीक आहे चालेल. ठीक आहे, काय हरकत नाही. मग दरवाजा लावून घ्या. मला आता जेवण वगैरे काही करायचं नाही, मी जेवण वगैरे करून आलोय. दरवाजा लावून घेतो. मग येऊ दरवाजा लावून. मग हो. म्हणजे तुम्ही काय वाईट वाटून देऊ नका बरं का. ऐका ना, काय? तुम्ही वाईट वाटून देऊ नका. नाही. हे बघा, तुमची इज्जत झाकली का नाही मी, आणि ही जी गोष्ट आहेत ना, ही गोष्ट आपल्यामध्ये राहणार आहे. झोपा भाऊजी तुम्ही इकडनं. वहिनी ऐका ना, तुम्ही वाईट वाटून देऊ नका. ही गोष्ट आपल्यातच राहणार आहे. हो ही गोष्ट फक्त आपल्या तिघांना माहिती आहे. हो. दुसरं कोणाला माहिती आहे का? नाही. मग काय काळजी करता तुम्ही एवढी? तुम्हाला दुसरं ब्लँकेट देऊ का? दुसरं ब्लँकेट पण झोपणारच नाही मी, नाही तर मी आता पण चालू लागेल. नाही. तुम्हाला माझ्यासोबतच झोपावं लागेल एका ब्लँकेट मध्ये. मी आमच्या अंगावर काय खोलावे लागेल तरी ते ब्लँकेट द्या ना देऊ. माझी लय दिवसाची इच्छा आहे. माझी एक इच्छा होती लय दिवसाची, नवऱ्यासमोर कार्यक्रम करायचा. किती इज्जत तुमची झाकली मी, माहितीये.
चला मी ब्लँकेट घ्या अंगावर. थांबू का जाऊ मी? जाऊ का मी? अहो भाऊजी झोपले की इथं जवळ. तुम्हाला इकडे झोपा लागेल माझ्या ब्लँकेट मध्ये, नाही तर मी चाललो. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का हो? तुम्ही असं करता. एक 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 कॉम्प्रोमाइज करू शकत नाही एक गोष्ट तुम्ही. मी बळजबरी करतो काय तुमच्यावर? सगळं तुमच्या मनाने होतंय ना, मग तरी तुम्ही असं बोलताय का? नाही. समजून घ्यायचं काही माणसाला पण काही फिलिंग्स असतात. आणि तुम्ही मला आवडतात म्हणून मी थांबलो इथं. हो. नाही तुम्ही कशाला थांबला? झोपा मग आता. बघा नाराज नका हो. एक स्माइल द्या पहिले. कोणी असं नका ना करू तुम्ही. असं का करताय तुम्ही? मी बळजबरी नाही करते, तुमच्या मनाने होते सगळं. नाही जवळ आहे. शाबाश शाबाश. वहिनी तुम्ही करते नाही का? काय? आणि पण करते नाही का? बस नव्हता. नाही आता. ठीक आहे आपण झोपूया. उठले बाप्पा. ते उठले. चला तुम्ही. काय हो? काय होतंय हो? काय ग? उठवत नाही. उठवलं मला तसं. उठा. बाबूला हातपाय दुखू राहिले काय? का हो? तुम्हाला कोणी दारू पाजली होती? हा? दारू? काही कळालंच नाही मला. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही माग 12 दिवस ऍडमिट होते हॉस्पिटलला, मग कशाला दारू प्यायले? चला आता गरम पाण्याने आंघोळ करून घ्या. किती वाजले? 6 वाजले तो. ते सर मला टायमिंग. उठा. हा पडशान इथंच परत. इकडून या ना, अशी मला उठत नाही ना.